प्रशांत घरचा फलंदाज मारतोय लगातार षटका. सरपंच सँडी तर सामन्याला सुरुवात होते. ग्रँड फिनालेचा महामुकाबला लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक 2022 या स्पर्धेमधील अंतिम विजेता कोण असेल यासाठी लढलं जाणार हे युद्ध आणि या युद्धामध्ये कोणता संघ बाजी मारेल यासाठी मैदानाच्या आतमध्ये घमासान जारी होताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवरती मनीष विश्वकर्मा सज्ज झालाय तर फलंदाजी मार्कवरती जयेश गरत आणि विघ्नेश साकलतोडे ही जोडी खेळताना पाहायला मिळेल. स्टार्ट ऑफ द मॅच फायनलचा सामना मित्रांनो. टाळ्या तर झाल्याच पाहिजे, जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणताही संघ जिंकू शकतो, कोणताही संघ हरू शकतो. म्हणून फायनल मध्ये येणाऱ्या दोन्ही संघाची जी मेहनत आहे त्या मेहनतीला सलामी देणं गरजेचे आहे, या मेहनतीला दाद देणं गरजेचे आहे आणि या मेहनतीला अप्रिशिएट सुद्धा करणं गरजेचं आहे. ज्याने कोणी टाळ्या वाजवल्या नसतील मनातून तरी वाजवा, कारण गरज आहे यांना अप्रिशिएट करण्याची. यस, आणि आता गायत्री वागचोडे मॅडमने काहीतरी बोललंय. लगातार 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. समोरच्याने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू त्याने फील्ड केला गेलाय. धावचीची संधी आहे का, तर पंच तटस्थ आहेत. विकेटचं पतन, गडी बाद आणि विघ्नेशने आपली गाडी थांबवण्याचा प्रयत्न केलाय. पहिला आद्रा दुर्गेश 11 या संघाला लगावला गेलाय आणि अतिशय चांगला प्रयत्न प्रत्येक नमोळेचा पैकी करत असताना बाद करावा लागले. पहिला गडीगारत विघ्नेशच्या रूपाने मोठा हादरा आहे आणि थोडीशी खराब सुरुवात, निराशाजनक सुरुवात आहे. प्लेयर्स दुसऱ्या बाजूला दोनात करण्यासाठी सज्ज झालाय तर दुसऱ्या बाजूला दुर्गेश 11 अर्नाळा. दोन्ही संघ 2 मातब्बर संघांना बीट करून पुढे आल्यात. ज्या प्रकारे कालच्या दिवसभरामध्ये सायबा संघाने परफॉर्मन्स केला होता असं वाटलं सुद्धा नव्हतं की कोणता संघ त्यांना पराभूत करेल, परंतु आज होत्याचं नव्हतं झालं आणि सायबा संघ पराभूत झाला. त्यानंतर दुसऱ्या बाजूला निर्मलची जी घोडदौड चालू होती असं वाटलं होतं की आज डंका निर्मल गावातच असेल, परंतु असं झालं नाही. प्लेयरचा दुर्गेश 11 संघाने त्याला बीट केलं आणि त्यानंतर मात्र फायनलमध्ये प्रवेश केला हा दुर्गेश 11ने. म्हणूनच दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि येणाऱ्या काळवेळेमध्ये आपल्याला या दोन संघांमधील लढतीमध्ये कोणता संघ विजयी होईल त्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं असणार आहे. लंबोदर चषक 2022 मध्ये ज्यांनी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या आपण सहकार्य केलं तर सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. ज्यांचं कोणाचं नाव घेणं राहून गेलं सर त्यांचं सुद्धा मनापासून आभार, कारण ज्या प्रकारची 2 दिवसाची ही सफर आहे, ज्याप्रमाणे हा 2 दिवसाचा कार्यक्रम आहे याच्यामध्ये अनेक उलाढाली होत्या, काही गडबड होती आणि त्यामुळे चुकून नाव कोणाचं राहिलं असेल तर मित्रांनो राग मानू नका. आमची संपूर्ण आयोजन कमिटी त्या गोष्टीसाठी क्षमस्व असेल. हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव येते, 1 धाव 1 गडी बाद. जेसाठी हा चेंडू ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने ऑन साईडला, चांगली फिल्डिंग वैभव नवार त्या ठिकाणी होते आणि चेंडूची फेकी करत असताना आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ झाला. माफ करा, 4 धावा दाखल करतात. 4 धावा आहेत. शेवटच्या चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. मनीष विश्वकर्मा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे. समोर असतील विकास धसकर, अप्रतिम अष्टबल खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे, नामोल्लेख केला जातो सातत्यानं. या वसविराच्या अंडरआर्ममध्ये बॅकफुटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न होता. बॅटचा फ्लो अतिशय गतिमान, परंतु त्यानंतर मात्र हुलकावणी देण्याचा प्रयत्न फसलाय. 1 धाव येते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि चांगलं षटक मनीषने समाप्त केलंय आणि या पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा दाखल करते पाहायला मिळत आहेत. गुड स्टार्ट, बेस्ट स्टार्ट फ्रॉम प्लेयर्स. पहिल्या षटकानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सिद्धांत वारंग यांना कष्ट करण्याची वेळ आहे आणि या वेळेला सिद्धांत वारंग सिद्धू
गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कॅपच्या दिशेने ट्रॅव्हल, धावचीची संधी, परंतु काय गती आहे, काय धाव गती आहे. चांगली रनिंग मिटून द विकेट, एक धाव पूर्ण केली जाते. पूर्णपणे धाबे तरी पेश करण्याचा प्रयत्न केला जातोय. आज वसई तालुक्यामध्ये जरी या वसई विरार बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 50 पेक्षा जास्त संघ रजिस्टर असले तरी सुद्धा आत्ताच्या घडीला ज्या संघांची क्षमता आपण पाहतोय त्या क्षमतेला कोणत्या प्रकारे आपण डावलू शकणार नाही आहोत, कारण अनेक आम्हाला यावर्षी विजेते पाहायला मिळाले. प्रत्येक स्पर्धेमध्ये आता मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, नो+4 ही चुकी होतीये. ही चुकी आहे की महाचुकी आहे की घोड चुकी, या सर्व गोष्टीचं उत्तर थोड्याच वेळात आपल्या समोर सादर होताना पाहायला मिळणार आहे. परंतु आत्ताच्या घडीला येणारा सुंदर चौकार 4 धावांसाठी जयेशच्या बॅटमधून. 4+1 5 धावा. थँक्यू. 11 वरती 1. दुसरं षटक सिद्धांत वारंग्याचं. एका चेंडूचा खेळ झालाय आणि कमबॅक केलाय. विघ्नेश बाद झाला, त्यानंतर पहिलं षटक 5 धावांचं आलं आणि त्या 5 धावांनंतर जर आपण पाहिलं तर या बोनस रूपाने आलेल्या 5 धावा यामध्ये बळकटी देतात या संपूर्णतः धावफलकाला. जयेश घरत ज्याच्यावरती दारोमदार आहे, ज्याच्यावरती नजरा आहेत या सामन्यादरम्यान, तो मात्र फलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. बॅकफुटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, समीर विचारे, मिसफील्ड होईल का? येस, मिसफील्ड, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. आवाज कमी होतोय दुर्गेश इलेव्हन, आवाज कमी होतोय. टाळ्या जास्त असतील तर मजा येईल. टाळ्या जास्त झाल्या पाहिजेत. येस, बिग क्लॅप. या चौकाराने जयेशच्या खात्यामध्ये तब्बल 26 चौकार नोंदवले गेले. 26 फोर्स इन वन टुर्नामेंट. बिग अचिव्हमेंट आहे, मोठी अचिव्हमेंट जयेश घरत याची. डावखुराच्या फलंदाजीची ज्या वेळेला लिस्ट काढली जाईल ना, त्यावेळेस प्रदोष बैकर आणि जयेश घरत ही नावं मानाने घेतली जातील, कारण त्यांच्यासारखी शैलीदार फलंदाजी करणं सध्याच्या घडीला तितकंसं शक्य नाहीये, कारण बहारदार फॉर्ममध्ये आहेत दोन्ही खेळाडू आणि त्यांचं प्रात्यक्षिकरण गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय. ज्या प्रकारची त्यांची बॅटिंग होते, खास करून डावखुरा फलंदाजाच्या यादीमध्ये. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, संधी आहे का? चांगली फिल्डिंग, प्रमोद आय थिंक त्या ठिकाणी आहेत आणि चेंडू अडवला गेलाय. एक धाव मात्र येते. थोडासा चेंजेस प्लेअर संघामध्ये पाहायला मिळतोय. चेंडू 16, 1.3 षटकं एका गाड्याच्या मोबदल्यात. दुर्गेश इलेव्हन अर्नाळा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय. संदीप दळवी आम्हाला दर्शवत आहेत. हा चेंडू स्क्वेअर आहे, एक्स्ट्रा झिरो पण एकदा धावफलकामध्ये ऍड होईल. एकमेकांचे धागेदोरे माहित आहेत. धागेदोरे म्हणजेच उणीवा आणि बळकटी या दोन गोष्टींचा व्यवस्थितरित्याने अभ्यास केलाय, म्हणूनच या मॅच मध्ये एक तेरी तो एक मेरी असं चित्र नक्कीच पाहायला मिळेल. हलक्या हाताने डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळलाय. 3 लगातार चौकारांसाठी गायत्री वागचौडे मॅडम यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आलंय. सेन्सेक्स वाढलाय. सर्वाधिक बोली आजच्या दिवसभरामध्ये लगावण्यात आली आहे. 1000 रुपयाचा मानकरी कोण होईल आणि सर्कलचं क्रिकेट आहे, याच्यामध्ये शक्यता जास्त असते. जयेशने एक्झिबिशन मॅच मध्ये लगातार 5 चौकार लगावलेत आणि त्याची सुद्धा दखल घेतली गेली होती. चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटवरती व्यवस्थितपणे आलेला नाही. चेंडू मिसफील्ड होतोय. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न होणार नाही, कारण सफळ क्षेत्ररक्षक त्याच्या मागे आलाय सुयोगला बॅकअप देण्यासाठी, तो म्हणजे स्वयं. अपकमिंग यंगस्टर आहे, अंडर 21चं क्रिकेट खेळतो आणि ज्या प्रकारची मागच्या मॅच मध्ये डाईव्ह लागली होती स्वयंने, खरोखरच मानावं लागेल. अप्रतिम फिल्डिंग एफर्ट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची एज, मागे चेंडू जाईल. थर्ड मॅन रिझन मध्ये जर पाहिलं तर आमचे समीर विचारे आणि एक धावून पूर्ण केली जाते. 20 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर हे सध्याचा धावफलक आहे. जाऊयात एक गीत ऐकूयात आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे
मधी खेळतात मोठे रुबाबा मधी. थँक्यू. आमचा डीजे दुर्गेश लेवनर भरपूर खुश आहे सध्या. डावा धावलकर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20. नवीन गोलंदाज वैभव नवार स्वतः कर्णधार येत आहेत. गोलंदाजी मार्क वरती खंदे पाठीराख आहेत प्लेयर्सचे. आजचा दिवस प्लेयरसाठी खूप महत्वाचा आहे. साहेबासाठी खूप महत्वाचा आहे. दुर्गेशसाठी खूप महत्वाचा आहे. निर्मलसाठी खूप महत्वाचा आहे. आणि सर्व क्रीडा चाहत्यांसाठी सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेत होता. ज्या प्रकारचा बॅटचा फ्लो होता त्या फ्लोमध्ये चेंडू आलेला नाहीये. चांगला कनेक्ट झाला नाही. त्यामुळे फक्त एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल. जयेश गरतला पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आणलं जातं. 30 षटक प्रगतीपथावरती. वैभव नवार वर्सेस जयेश गरत ऑन साईडला खेळून काढण्याचा प्रयत्न. दुर्गेश गोरे त्या ठिकाणी फील्ड करतात आणि धावून जोपर्यंत चेंडू देतील एकच धाव धावून पूर्ण केली जाते. थँक्यू जयू. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅकची चुकी करतोय अमित लाड. पुन्हा एकदा समीरकडे चेंडू जाईल. आज समीरकडे खूप सारे चेंडू गेलेत. त्यामुळे समीर सुद्धा बिझी राहिलाय. सातत्याने जर आपण पाहिलं ज्या क्षेत्रामध्ये तो आहे तिथे चेंडू जास्त वेळ जाताना पाहायला मिळालेत. एक धाव येते. एका धावाने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलं जातं. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ 23 धावा धावफलकावरती. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. ही स्थिती कदाचित होती निर्मल अगेन्स्ट दुर्गेश इलेव्हनची. परंतु शेवटच्या चेंडूवरती 2 चेंडूवरती आले 2 मोठे प्रहार. हे सामन्याचं चित्र बदलणारे पाहायला मिळाले नाही. आता मात्र 150 धावा पूर्ण केल्या जात आहेत जयेशच्या माध्यमातून या चौकाराच्या साहाय्याने. वर्ड शॉट. दीडशे धावांचा पल्ला गाठला एका स्पर्धेमध्ये. अतिशय चांगला खेळ जयेश गरत याने प्रदर्शित केला. आपण पाहू शकता आमच्या मुख्य स्क्रीनवरती पूर्ण स्टॅटिस्टिक. ऑन साइडला फ्लिपकर स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू अडवण्याचा प्रयत्न थांबणार नाहीये. चेंडू पुन्हा जातोय सीमारेषा बाहेर. इट इज अ मॅग्निफिसंट अँड ब्रिलियंट 4. 4 धावा. हे 2 चौकार जयूची स्ट्रॅटेजिक पूर्णपणे पाहू शकता कशा प्रकारे त्याने प्रत्येक मॅच मध्ये खेळ केलाय. तो खेळ आपल्याला पाहायला मिळतो आमच्या मुख्य स्क्रीनवरती पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. आणि खूप चांगली टेलिकास्ट. प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा ठेवला गेलाय. पहिली इनिंग 22 धावा. त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 20 धावा. तिसऱ्या इनिंग 23. चौथी इनिंग 19. पाचवी इनिंग 39. 6वी इनिंग 6 धावा. आणि त्यानंतर मात्र 27. ती 6 धावा जोडल्या जाणार नाहीत परंतु त्यापुढे 27 धावा या मात्र मागील मॅच मध्ये आय थिंक पाहायला मिळाल्या होत्या. 10 चेंडू 22 धावा. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा. आणि माइंड रेडरला आहे 1000 रुपयाचा. लगातार 3 चौकार जयेशच्या बॅट मधून आल्यात आणि 1000 रुपयाचा माइंड रेडरला जयेश गरत. एक शिस्तप्रिय खेळाडू आहे आणि म्हणूनच त्या शिस्तप्रिय खेळाडूच्या माध्यमातून झालेली ही आतिषबाजी. 26 धावांची वैयक्तिक खेळ साकारतो. 3 षटकांचा खेळ संपला. 35 धावा धावफलकावरती बळकटी आली आहे परंतु प्लेयर्सला सुद्धा विसरून चालणार नाही आहे कारण 46 धावांचा त्यांनी यशस्वी पाठलाग केलाय मागच्या मॅच मध्ये खास करून सेमीफायनल मध्ये. आणि या गोष्टीकडे सुद्धा नजर टाकावी लागेल कारण ज्या वेळेला आपण मॅच बघत असतो ना त्यावेळेला आपल्याला दोन्ही बाजूने बघणं गरजेचं असतं. एक बाजू तर आता चालू आहे परंतु दुसऱ्या बाजूकडे वळत असताना सुद्धा बघावं लागेल की कशा प्रकारे त्याचा पाठलाग केला जातोय. कशा प्रकारे त्याला वाचवलं जातंय. चला फिल्डिंग सजून घ्यायचे. वेळ कमी आहे. सध्याचा टाइम आपला ओव्हर लिमिट झालाय. वेळेची कदर करा कारण वेळ कोणाची गुलाम नसते. कोणासाठी थांबत नसते. ज्याने घड्याळाचा शोध लावला त्याच्यासाठी सुद्धा थांबले नाही आणि त्यामुळे आपण सुद्धा
थांबायचं नाहीये, आपण मॅच चालू ठेवायची आहे. एक मिनिट थांबायचंय. जी खुर्ची टाकून पडद्याच्या आतमध्ये 3 प्रेक्षक बसलेत. सर आपणास विनंती आहे, आपण पडद्याच्या मागे जायचंय. थँक्यू, धन्यवाद. चला मॅचच्या दिशेने वळतोय. शेवटचे 6 चेंडू समीर विचारे गोलंदाजी मार्क वरती, तर समोर असतील विकास दसकर. दुर्गेश शिलन जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती आहे. आम्ही समजू शकतो तुमच्या भावना, पण वेळेचं बंधन आहे आणि त्याचं पालन सुद्धा करायचं आहे आपल्याला. समीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, जवळजवळ जोष्टीच्या बाहेर हा चेंडू जातोय. वाईडचा इशारा वन्स अगेन येताना पाहायला मिळतोय. जल्लोष होतोय, सेलिब्रेशन होतंय. आणि सेलिब्रेशन कशासाठी, तर लंबोदर चषकाची आकर्षक चषक ही चमचमाती ट्रॉफी जी आहे तिच्यासाठी हा जल्लोष. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुढे चेंडू धावची संधी आहे. डायरेक्ट हिट केला जाईल का, नाही. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. जयेश घरत ज्या फॉर्म मध्ये आहे त्या फॉर्मला दुसरा देण्यासाठी त्याला सातत्याने स्ट्राईक वरती आणलं जातंय. आणि 3.1 चेंडू 38 धाबा दाखल करते पाहायला मिळतात. समीर वरती जबाबदारी आहे की या ठिकाणी कोणताही मोठा चेंडू हाताळायचा नाही ज्याच्यावरती मोठ्या धावा येतील, आणि त्या जबाबदारीला पार पाडण्यासाठी त्याला मेहनत करावी लागेल. नशिबाला गवसणी घालावी लागेल आणि या मॅचला जिंकावं लागेल दोन्ही संघांना, कारण जर का या ठिकाणी पराभूत व्हाल तर तुम्हाला 1 वर्ष अजून वाट पाहावी लागेल. आणि 1 वर्षाची वाट ही थोडीशी जास्तच वेटिंग वरती राहते, त्यामुळे तुम्हाला मेहनत करून आत्ताच हा सामना जिंकायचा. ऑन साइडला नो चांस फॉर द बिल्डर, बंदूकी से निकलती हुई गोली, गोली की रफ्तार से जाती हुई गेंद सीमा रेखे के बाहर, 4 रनों के लिए ब्रिलियंट स्ट्रोक. मगाशी नावं घेतली होती. चौकार सर्वाधिक जास्त कोणाच्या नावे आहेत तर जयेश गरजच्या 30 चौकार, आणि दुसऱ्या क्रमांकावरती कोण आहे तर मिस्टर परफेक्ट प्रदोष बैकर 18 चौकार. ऑन साइडला पुन्हा एकदा आक्रमक फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, 4 धावांसाठी. चेंडू शिल्लक किती आहेत तर अजून 3, आणि जर का 1 चौकार आला तर पुन्हा 1000 रुपये. आमच्या गायत्री वागचौड मॅडम या दर्शवतात की अजून 1 चौकार मारायचाच आहे, हे सांगतायत. दिलखुश करणारी फलंदाजी केली जाते जयेश गरजच्या माध्यमातून. हा ब्रँड आहे अर्नाळ्याचा, ही ओळख आहे अर्नाळ्याची अंडरआर्म क्रिकेटची. जयेश गरजच्या रूपाने समीर विचारे पुन्हा एकदा विचार करतोय आणि गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, जयेशची संधी मिस, गडी बाद होतोय. विकासला माघारी परतावं लागेल आणि हा चेंडू मात्र झेल सुटत असताना बाद होत असताना विकास दसकर पाहायला मिळतोय. गडी बाद झालाय. विकास नवीन फलंदाज रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चेंडूचा खेळ जरी 4 झाला असला तरी 46 धावा दाखल करते आहेत, आणि 46 धावांना गवसणी घालणं हे प्लेयर संघ जाणतो. त्यासाठी त्या संघामध्ये सुद्धा त्या प्रकारचा भरणा आहे, त्या प्रकारची बॅटिंग स्टारकास्ट आहे, आणि म्हणूनच या मॅच मध्ये क्लोज काउंटर आपल्याला पाहायला मिळू शकतो. जयेश गरज पुन्हा एकदा स्ट्राईक इन वरती. समीर विचारे समोर आहे, उजव्या स्टेच्या बाहेर, कदाचित वाईट असेल. येस इट इज वाईट. आमचे ऑफिशियल संदीप दळवी आम्हाला दर्शवतात हा चेंडू स्क्वेअर आहे. अवंतरित रूपाने 1 धाव दाबलकामध्ये ऍड होईल, आणि ऍड होत असताना सुद्धा आपण पाहतोय. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू डाव्या बाहेर. हा दबाव आहे फायनलचा, हे प्रेशर आहे. या प्रेशरला झेलणं तितकंसं सोपं नाही आहे, आणि त्या प्रेशरला झेलण्यासाठी तुम्हाला त्याचा आत्मबळ वाढवावं लागेल.
तर जीवन हा चेंडू सर्व सीमारेषा बाहेर धाडलाय. विकेटचं पतन चाललंय आणि माघारी परतावं लागतं, परंतु जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे. जयेश घरत, वॉट बॅटिंग, सुपर मॅग्निफिसंट बॅटिंग, फॅब्युलस इनिंग. प्रशांत घरत नाहीये, परंतु त्याची जागा भरून काढली गेली. माझा पदर बाई मी नव्हते भानत अन काळू बाई तो बहाल माझ्या मुळ्या अंगात. हे स्पेशल अनाउन्समेंट. दुर्गेश संघ जर का या ठिकाणी विजय संपादित केला तर प्रशांत घरत यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. क्या बात आहे. ड्राईव्ह केला चेंडू, फिल्डिंग होतीये, चेंडू अडवला गेलाय का, तर चेंडू आणलेला नाहीये, चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार मयूर घरतच्या बॅट मधून हा येतोय अफलातून आणि दर्जेदार निर्णायक चौकार. 4 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चं टार्गेट आहे. 53चं टार्गेट आहे, माफ करा. 52 धावा दाखल करते आणि या 53 धावाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे आपण पाहणार आहोत. प्लेयर संघ जर का या ठिकाणी जिंकला तर सुमित कदम यांच्याकडून 5,000 रुपयाचं गुगल पे प्राइज दिलं जाणार आहे. प्लेयर संघ जर जिंकला तर 5,000 रुपयाचं प्राइज दिलं जाईल. बॅकफुट जाऊन पंच काढण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. आग दोनों जगह पे बराबर भी लगी हुई है. तीत पट्टाट तसाच तसं उत्तर. बेस्ट स्टार्ट. 4 धावा. पहिला चेंडू चौकार येतोय. 4 धावा सीमारेषेवर जाणारा हा चौकार खूप चांगल्या प्रकारचा फटका होता. ज्या प्रकारे एक्झिक्यूट केलं त्या फटक्याला ॲलन कोहली जे आतापर्यंत
इकॉनॉमिकल स्पेल हाताळत होते आणि दबाव बनवत होते, त्याच्यावरती आघात केलाय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आणि 4 धावाची वर्णी लागत असताना पाहायला मिळते. 53चा पाठलाग करायचा आहे, परंतु हा पाठलाग करण्यासाठी योग्य ती रणनीती असेल, त्याचं एक्झिक्युशन प्रॉपर जर झालं असेल तर मात्र सामना हा जिंकता येऊ शकतो. आणि या मानसिकतेने मैदानाच्या आतमध्ये उतरलेत मनीष विश्वकर्मा आणि सिद्धांत वारंग. भरोशाची जोडी आहे, भरोसा या दोघांवरती आहे आणि म्हणूनच हा भरोसा कशा प्रकारे टिकून ठेवतात वैभव नवार आणि शिव पटेल यांचा यावरती सुद्धा लक्ष असणार आहे सध्याच्या घडीला. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा या ठिकाणी लगावण्यात आलंय. विवेक जगन्नाथ बेळणेकर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लगावण्यात आलंय. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. ॲलनचा पुढील चेंडू सिद्धार्थ वारंग याच्यासाठी समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. चांगले फिल्डिंग किरण गरत त्या ठिकाणी होतीये, कोणतीही संधी नाही धाव घेण्याची, परंतु सिद्धांतचा स्ट्रोक प्ले पहा, चेंडूला प्रॉपर कनेक्ट करतायत आणि फ्रंट फुटवरती फलंदाजी करतात. ही खासियत आहे सिद्धूची, मेरिट वरती खेळतात आणि म्हणूनच आतापर्यंत अद्रज्य गाजवत आले दंडारंग क्रिकेटमध्ये स्वतःच्या नावाचं. समोरच्या दिशेने खेळला जातो, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, विजय आय थिंक त्या ठिकाणी आहेत आणि विजयने चांगली फिल्डिंग सादर केली आहे. एक धावून पूर्ण केली जाते. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हू केला तो संपला. अफाट अशा मैदानी तो ऐशी वेळोवेळी डाव तुझा येतात जमावीची जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे डबला यष्टीरक्षक तुझा उदयना डाव, या साऱ्यांना जर चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि चपळ जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. जो हुकेल तो संपेल आणि जो सातत्यपूर्ण कामगिरी करेल तो मात्र या आकर्षक आणि चमचमत्या चषकावरती आपलं नाव उमटवताना पाहायला मिळेल. ऑन साइडला पूल, पॉवरफुल षटकार, विकेटचं पतन, गडीबाद. कधी कधी अशी लाजते असे वाटते की तू राजी आहे. कसं डुक्कर येतंय गळावरी, विमाना बनाला कळतंय माझं काळी चुरकलंय तुझ्यामध्ये, तुझाच माझं कळतंय. कसं डुक्कर येतंय गळावरी, विमाना बनाला कळतंय माझं काळी चुरकलंय तुझ्यामध्ये, तुझाच माझं. नवीन फलंदाज प्रतीक नमोळे मैदानाच्या आतमध्ये येतोय. अजून एक दर्जाचा खेळाडू मनीष विश्वकर्मा ज्याने मॅच फिनिश केली होती, मागील मॅच तो माघारी परतलाय आणि आता प्रतीकवरती जबाबदारी असेल या सामन्याला पुढे नेण्याची. आलेनचा चेंडू, क्या बात आहे, डावे एसटीच्या बाहेरून चेंडू आतमध्ये येतोय. विकेटचा बदल, गडीबाद नंबर 2. प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा. DJ Vaibhav in the mix. व्ही फॉर विरार, व्ही फॉर विघ्नेश इलेवन आणि व्ही फॉर वाघरीचा सदा. लॉजिक आहे. ॲलन कोहली गोलंदाजी मार्गवरती आहे. लगातार 2 विकेट येतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय सुयोग प्लेयर्स कडून. विवेकजी जगन्नाथ बेळणेकर यांच्याकडून हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. प्रत्येक विकेटला 200 रुपये आहेत आणि ते 200 रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत. मॅच झाल्यानंतर घेऊन जायचंय. ॲलन कोहली नट्टी गोलंदाजी मार्गवरती, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगल्या प्रकारे खेळून काढला चेंडूला, ड्राईव्ह केलं समोरच्या दिशेने, निर्धाव चेंडू सांगितले होते आणि षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्लेयर संघाचे पाहायला मिळतोय. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज प्रशांत घरत यांच्या माध्यमातून येईल आणि हॅट्रिक साठी 1000 रुपये.
या ठिकाणी कळवण्यात येते, अनाउन्समेंट केली जाते मोठमोठ्या रकमेची. ही फक्त आर्थिक सहाय्य नसेल किंवा आर्थिक बाब नसेल, ही या खेळाडूंसाठी दिलेली एक ऊर्जा आहे. हे ऊर्जा स्रोत आहे, याच्या माध्यमातून ऊर्जा क्रिएट केली जाते आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातून परफॉर्मन्स सुद्धा घडताना पाहायला मिळतो. डावेस्टीच्या बाहेरचा हा चेंडू होता, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. आता मात्र जागा बनून बॅकफूट वरती येत असताना क्लासिकल ड्राईव्ह, स्वीपचा फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन बाहेर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना 4 धावा येताना पाहायला मिळतात. अविनाश पाटील यांच्याकडून लगातार 6 चौकारांसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल प्लेयर संघासाठी. अविनाश पाटील यांच्याकडून लगातार 6 चौकारांसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्लेयर संघासाठी. दहा धावा धापल करते 11 धावा धापल करते 2 गाड्यांच्या मोबदल्यात. जे सातपुते यांच्याकडून बॅटिंग करणाऱ्या संघासाठी प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. धावफलक जर आपण पाहिलं 13 धावा दाखल करतोय. सँडी सिद्धांत वारन स्ट्राईक एंडवरती आहेत. मयूर गरजचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू त्या ठिकाणी अडवला जातोय. विघ्नेशच्या माध्यमातून 1 धाव येते. डाव्या हाताने चेंडू फेकलाय, अनोखी शैली विघ्नेशची पाहायला मिळाली आणि ज्या हातामध्ये चेंडू येईल त्या हातून चेंडू देण्याचा प्रयत्न प्रशांत गरज यांनी कर्नाटकला लँड केलाय आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या दुर्गेश संघासाठी या सामन्याकरता आणि या स्पर्धेकरता सुद्धा. थँक्यू प्रशांत. सुयोग स्ट्राईक एंडवरती येताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क होती मयूर घरत आहेत. विजय घरतने जर ड्राईव्ह मारून चौकार आढळला तर 500 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. प्रशांत कडून याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. 2.3 षटकं 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि हा सामना थोडासा दुर्गेशलच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय कारण ही स्थिती थोडीशी नाजूक आहे आणि या नाजूक स्थितीमधून वरती येण्यासाठी लगातार चौकारांची बरसात करावी लागेल. चांगली फिल्डिंग, विघ्नेश स्वतःला पुढे आणलं, लीड केलंय आणि जो स्ट्रॉंग झोन आहे ज्या क्षेत्रामध्ये सिद्धू बॅटिंग करू शकतो असं वाटतंय त्या क्षेत्रामध्ये स्वतः आलाय आणि चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजारा पेश करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विघ्नेशने चेंडू अडवलाय. कोण? विजय 500 रुपयाचा मानकरी ठरलाय. प्रशांतने बोली लगावली आणि 500 रुपयाचा मानकरी सुद्धा ठरताना पाहायला मिळतोय. सँडी रन्स किती आहेत सांगायचे? सँडी रन्स किती आहेत सांगायचे? थँक्यू. सँडी किती रन आहेत? एकच ना? जस्ट थँक्यू. शेवटचा चेंडू आहे. 17 धावा धावफल करतायत. सिद्धू एका हाती किल्ला लढतोय परंतु थोडेसे
मॅच लांब होताना पाहायला मिळते. इथून मात्र येणारे आक्रमक प्रहार काहीतरी चित्र बदलतील, परंतु बदलण्यासाठी या चेंडूवरती मोठा प्रहार येणं गरजेचं आहे. तो मोठा प्रहार येईल का याकडे लक्ष असेल. ड्राईव्ह केला, चेंडू सरळ जातोय, चांगली फिल्डिंग होते. गणेश घरतच्या माध्यमातून चेंडू अडवला गेला, एक धाव घेतली गेली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा दाखल पाहायला मिळतात. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6. 35 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. डिपेंडिंग चॅम्पियन आहे दुर्गेश 11. मागील वर्षी ही स्पर्धा जिंकली होती दुर्गेश 11ने आणि पुन्हा एकदा या हिस्ट्रीला आणि फायनलच्या सामन्यामध्ये जिंकला होता मागील वर्षी हा चषक, लंबोदर चषक. यावर्षी सुद्धा त्याच दृष्टीने वाटचाल केली होती. ऑन साइडला सिद्धांत वारंग याच्या बॅटमधून षटकार, विकेटचा पतन, गडी बाद. पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा. पुढील चेंडू समीर कदम याचा सुंदर डोळ्याला चेंडू सरळ विसावतोय चिका याच्या हातात आणि जर का डायरेक्ट हिट असतो तर नक्कीच काहीतरी चित्र या ठिकाणी बघायला मिळते आणि नक्कीच एक जल्लोषाचं वातावरण दुर्गेश 11 या संघामध्ये आहे. कारण का एक लंबोदर बॉयज आयोजित लंबोदर चषक 2022चा मानकरी ठरण्याची वाटचाल पुढे नेलेली आहे आणि पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी होते आहे. शेवटचे 3 चेंडू, सुंदर मारलेला फटका आणि सरळ उत्पन्न जातो आहे समीर कदम याच्या हातात. आणि आता फक्त एक औपचारिकता या सामन्यामध्ये उरलेली आहे आणि अजून एक फलंदाज जातोय. बॅक टू डगआउट. शेवटचा चेंडू असेल आणि विजय संपादन विजयच्या नजदीक दुर्गेश 11 हा संघ. सामन्यात एक औपचारिकता या ठिकाणी राहिली. एक चेंडूचा खेळ बाकी राहिलेला आहे. एकतर्फी फायनलचा हा सामना म्हणता येईल. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती की पहिल्या चेंडूवर विघ्नेशला माघारी धाडल्यानंतर त्यानंतर जयूनी केलेली कलात्मक फटकेबाजी आणि लंबोदर चषक 2022 विजेता ठरतोय दुर्गेश 11 संघ. आमचे संघाची केलतन मोठे रुबाबा मधी होरार नाले गावाची दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला विमान. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला विमान. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान. ऑलराऊंडर बॉलिंग बॅटिंगला त्यांचे दार. प्रशांत घरच फलंदाज मारतोय लगातार 3 षटकार. षटकार मारलाय